मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भारत माता की जय। ध्वजारोहण करूनच आपल्या सेल्फी टाका बरं का, नाहीतर अगोदरच टाकसाल झेंड्यासोबत। तुझं तर काढावं लागेल बघ। हो जात लवकर, झेंड्याला थांबायचं इथं आपल्याला। झेंडा वंदन केल्याशिवाय थांबायचं नाही। वाह, हे कसं गेलं बघितलंस का बरी? कमांडो जानेवारी निमित्त श्रमदान करायला लागलं ना आपल्या हॉस्पिटलमध्ये। दोघं दिसला ते, बाकी तिकडे पडायचं। चला इकडे जायचं आहे। प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। झेंडा वगैरे फडकवून सर्व हॉस्पिटलच्या स्टाफनी नाश्ता केला। प्रत्येक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा आहे। काहीतरी कार्यक्रम आहे बरं का इथं स्पेशल, बक्षीस वितरण आहे, काहीतरी कार्यक्रम आहे। नाहीतर आता हे खेळ घेऊन ते 1 नंबर 2 नंबर आलेल्यांना बक्षीस वितरण आहे। नुसतं फुलं आले त्याच्यात, ढाळे सुद्धा भरल नाही ते। आवड आहे की रे बघा, आमची ड्युटी ढाळे खायची ड्युटी। आता हळूहळू उन्हाळ्याची सुरुवात होत आहे। तळ्यामधलं पाणी पण वाळून जाते, तरी बघा पाणी आहे तोपर्यंत कसलं फर्स्ट क्लास पाणी वगैरे घेऊन पार देऊन मस्त मोकळे होते शेतकरी। चौका 2 नंबरचं तिथं आहे नव्हता, इथं पाणी उरलं। वा, इथे जवळ डॅम असल्यामुळे इथल्या आसपासच्या शेतकऱ्यांचं मस्त आहे। आता आम्ही इकडे जाणार नारळाच्या बागेत जेवण करायला। बघा कुठपर्यंत पाणी आले आता बघा। हो का आला तर हो का, थंड गार जागेत जेवण वगैरे केलं आणि आता फर्स्ट क्लास झोपलोय। आमचं असंच असते दररोज दुपारी जेवण करायचं ना, असले थंड जागेमध्ये। नारळाची बाग आहे, इथून तिथून तिकडे उभारली आपली गाडी आणि या इकडं डॅम आहे म्हणून थंडगार वार येऊ लागले इथे। तर जेवण वगैरे करून झोपून ढाळे खावला बघा। हो का दिसलं का मिस्टर हाके, भारत हाके। माहिती नाही
काय नाही असलं बोलायला नको पैसे होता माझ्या म्हणणं कसं शोधाला काय बी म्हणलं तर ऐका माझं म्हणणं काय आहे काय बी झालं तर ती डॉक्टर कधी येणार नाही ते डॉक्टरचा विषयच नव्हता ना. ऐका ते डॉक्टर कधी तरी येणार ते मॅडम आपले दररोज राहणार ते पाणी नाही लावायचं. विषयच नाही. एक मिनिट घरला जातच होतो तर जात जात उसाचा रस पिऊन जावं म्हणलं. हो का हो का हो का हो का हो का हो का या सर कृपया करून उसाचा रस एवढा दुराळा राहून सर एवढा रस्त्यावर दुराळा राहून का एवढा रस्त्यावर दुराळा राहून खारा भजीवाले रस्त्याच्या कडेला बसते. तुला तीच खायचं राहते कुठे उतरता हे बघा की पूर्ण ही दुराळा त्या खारा भजी जिलब्यावर जाऊन बसते. हॅलो ट्रॅक्टरवाले अजिबात ट्रॅक्टरचा विचार करत नाहीत त्या डॅमचा विचार करत नाहीत. बघा आता या गाडीचा डॅम किती तुटलाय बघा. ऊस खाली पडायला लागले तरी तर ट्रॅक्टरवाला त्याला उभा करून एखाद्या रस्सीने बांधायचं करायचं तर ती धोकादायक आहे असतं. हा पूर्ण ऊस खाली पडत चालले त्याचे काय करावं असल्या ट्रॅक्टरवाल्याला.